डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे। ही दृश्य देखील आता समोर येत आहेत। ट्रम्प या हॉटेलमध्ये आलेले होते, एका डिनरसाठी ते आलेले होते। त्यांची पत्नी देखील त्यांच्या सोबत होती आणि याच वेळी या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे। त्यानंतर तातडीने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव तिथून हलवण्यात आलेलं आहे। मात्र आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अजय धनंजय। अजय, नेमकी काय माहिती मिळतेय? ट्रम्प ज्या हॉटेलमध्ये होते तिथे गोळीबार झालेला आहे, सध्याची परिस्थिती काय आहे? आकांक्षा, खरं तर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यूएसचे यांच्यावर वॉशिंग्टन डीसी मध्ये हल्ला झालेला आहे। हिल्टन हॉटेलमध्ये ते जे व्हाईट हाऊसचे करस्पॉन्डंट आहेत, म्हणजे व्हाईट हाऊस जे रिपोर्ट करणारे पत्रकार आहेत, त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये होते आणि या हिल्टन हॉटेलचे जो सभागृह आहे, ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प होते त्यांच्या समोर गोळीबार झालेली आहे आणि या हल्ल्यातून ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले आहे। सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटनी ट्रम्पला लगेच तिथून बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। पण मात्र मोठा प्रश्न सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षेबाबत वर्तवला जातो, कारण सिक्रेट सर्व्हिसची जी सुरक्षा आहे ती जगातील सर्वात मजबूत सुरक्षा मानली जाते आणि अशा ठिकाणी एखादा व्यक्ती हतियार घेऊन येतो आणि यूएसच्या म्हणजे जगातील सगळ्यात पॉवरफुल देशाच्या प्रतिनिधीच्या समोर हल्ला करतो, हीच सर्वात मोठी बातमी आहे। आणि पत्रकारांच्या या कार्यक्रमामध्ये हल्ला झालेला आहे। वॉशिंग्टन डीसी मध्ये जे अमेरिकेचं मुख्यालय आहे, राष्ट्रपती जिथं ज्या शहरामध्ये राहतात, राष्ट्रपतींच्या समोर हा हल्ला झालेला आहे आणि सध्या माहिती आहे जो हल्लेखोर आहे त्याला तिथं मारण्यात आलेला आहे। एका हल्लेखोराचा या ठिकाणी जो खात्मा आहे ते सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटने केलेला आहे। हिल्टन हॉटेलच्या लॉबीमध्ये त्या जो हल्लेखोर होता त्याची डेड बॉडी तिथं पडलेली आहे। मात्र ट्रम्प त्यांच्या पत्नीसोबत त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे व्हाईट हाऊसच्या करस्पॉन्डन्सच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच अशा प्रकारे गोळीबार झालेला आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असा प्राणघातक हल्ला झालेला होता, त्यावेळी ते थोडक्यात बचावलेले होते, त्यांच्या कानाला गोळी लागून गेलेली होती। ट्रम्प देशाचे माजी राष्ट्रपती असताना सुद्धा आणि राष्ट्रपती असताना सुद्धा 2 वेळा असे हल्ले झालेले आहे। खरं तर आपण अमेरिकेच्या इतिहासामध्ये बघितलं तर यापूर्वी सुद्धा एका राष्ट्रपतींना अशा प्रकारे गोळीबार करून त्यांची जी हत्या आहे ती करण्यात आलेली होती। अगदी, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प असलेल्या या हॉटेलवरती गोळीबाराचं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।